आज तर करिश्माईने उठली फोन तर एवढा वेळ झाला 8:08 वाजले तरी उठली नाही. काय झालं तो बिचारीले दिन पाहू काय जोते बाई. आज उठली नाही तर मला नाही सासू आवाजही द्यायला आली. रोज रोज सुवर्णाताई उठत नाही तर तिले नाही आवाज देत, मला धवशीनं आवाज देते. जोते बोलू नको बाबा, रागुच्चाप. लेकरं नाही उठले तर आपल्यालाच गमत नाही. सांसून लागते बाप्पा घरात. करिश्मा बरं नाही लागून आलं का बाई? डोकंही दुखून आले आणि कंबरही दुखून आली. व कायच करू आज मला काही समजूनच नाही आलं. खूप लाव ना बाई. हा कमरे लावून देऊ का? मी लावून देऊ काय? लावाई तरी दुखून आलं. कायच करा, कंबर लय दुखून आहे, डोकं लय दुखून आलं. कोणतं आणि ऍसिडिटी वाढली. जेवली तर नाही मी एवढी तरी ऍसिडिटी वाढली. त्यानं दुखत असं डोकं माय. झोपून जाय बरं नाही लागत तर झोपून जाय. नाही बाई, तुमच्या अंगभर विणणं काम करू लागतं ना. झाडझूड करू लागू काय? झाडझूड करतो मी मग झोपतो. अरे बाई ताई, तू झाडझूडच करत नाही अशी नाही होत. चाय लावतं स्वयंपाक करतं तरी तू होतच नाही. जाय झोपून राह आजच्या दिवस. नाही ना, तुमच्या अंगभर विण बरं. एकच दिवस विण ना, होऊ दे जाय. काय कशी नाटकी आहे बुडी. हा आता नाही होत तिच्या अंगभर, नाही तर बोलली तोंड मारत राहते. इथंच कळ आहे ना. थांब ना, पैसे मागतो. पोट्टाईनं मागतले म्हणून दप्तर घ्या लागते म्हणतो तिले. मला पैसे नाही पाहिजे काय. हा गावले जातो तुम्ही, पैसे नाही पाहिजे काय. कधी देत नाही बुडकी पैसे. आता जी सुटली का 5 वाजून उठली, तुम्हाला दिसत नाही. हा किती पुसपास केली म्या, माई खोली सगळंच केलं. तुम्ही झोपल्या होत्या म्हणून. नाही तर झाडझुडी करून टाकली तर पुसलंही असतं. फटकन झाडून टाक. जाय भरची पुसून घे, चहा मांड. काम होतं तुमच्यासाठी, त्याच्यासाठी आली. पुसून टाक ना तुम्ही काय मला सांगून आले. म्या म्हटल्याबरोबरच तुम्ही अंगा लोटून दिला. अशा करता तुम्ही. हा करणारवाल्याचा जीव घेतात तुम्ही. तशाही मी नाही पुसत बसतात तुम्ही. अशीच बोलते तोंडावर. कायच करावं. हा आता मी बोलली तर खाणार मी. जो ते काही बोलायला नाही पडत बापा. वाद वाढते. करशील तर कर, नाही करशील तर नको करू बापा. त्या दोघीचं घर हिचं काही खरी नाही. पैसे पाहिजे ते मला. 2000 रुपये द्या. मामाशी कुच्चो कालच आता बचत गटाचे पैसे भरले. आता कोणीचे मजुरीचे पैसे आहे त्या नवऱ्याला मागतो. मामाशी नाही आहे उभारीचे पैसे. आमच्यासाठी आहेच नाही तुमच्याशी पैसे. कधी पाहिलं का तुम्ही तशाच करता. हा सगळ्यासाठी आहे पैसे. आम्ही मागतले का तुमच्याशी पैसेच नसते. कधी पाहिलं का. मला गावले जा लागते. मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि पोट्टे मला दप्तर घेऊन मागून आलं. नाही तर तुम्ही आणून दे त्याला बॅग शाळेची आणून द्या तुम्ही. मी नाही देत. मामाशी पैसे नाही. मला पाहिजे म्हणजे पाहिजे. मग बोलली तर बोलतो म्हणते. तुम्ही अशा हा आता तुमचं काम नाही का द्यायचं. ते काही कामाला जाते पैसे पाहिजे नाही की द्यायचे. अशी तू त्याच्या अशी हाय नाही म्हणून तुम्हाला मागून आली मी. देऊन दे ना आई, देऊन दे ना पैसे. द्यायले गावी जा लागते. तुम्ही काऊन देऊन द्यायला दे ना. माहिती आहे ना करिश्मा, तू उपट बोलून आली. देऊन द्या करून आली. हा तुला काही मागले तू काही आमच्या याच्यात बोलू नको. त्याला उपट बोलून आली, चांगलीच बोलून आली. देऊन दे बा का माहित गावले झाले अशी म्हणून आली. तूच मावर फिरून आली. कशी आहे व. हा काही नाही, चोपडी बोलते. हुशार आहे चांगली. तुला देते ना बुडी म्हणून तू मला बोलून आली ना. तशी तुला बोलायची सवय आहे मला. तुला वाटून राहिलं का मी चांगली बोलतो हिच्या सांगत आणि त्या मनात असते जैरीपणा. अशी आहे तू काही कमी नाही म्हटलं. त्या इकडूनच आहे बुडी. सारं त्याच घेऊन घेतलं. मी वळले तुम्ही काहीच नाही. हा तुम्हाला पैसे देते कधी पाहिलं का. मला तर देते नाही. मी म्हणतही नाही त्याला द्या का नका देऊ म्हणून. मामाशी कधी पैसे राहते नाही. तुमच्याशी तरी पैसे राहते. तुम्ही अशा करता. तुम्ही मला जास्त बोलून पाहिजे. आपण चांगला विचार करा. तुम्ही अशा उपट बोलते ना. भांडणाचं बोलून आलं ना. पण माझ्यासमोर बोलायचं नाही उभारीचं. मी तुम्हाला चांगलं म्हटलं. माझ्या मनात काही हाय नाही. मी काही बुडाबुडीला म्हणत नाही देऊ नको म्हणून. मी कधी म्हटलंही नाही त्याला देऊ नको म्हणून. तू उभारीची कामं करू नको. तू भांडणाचं वाढवू नको माझ्यासमोर. हा शायनी म्हणायची होती. शायनी आहे. पाहिजे मला पैसे. आई पैसे द्या मला. तू जास्त बोलतो सुवर्णा. ते तर मला कधीच पैसे नाही मागत आणि तिच्यापाशी राहतही नाही. मीच देतो कोणाचे पैसे तिचेवाले. तू अशीच बोलतो आणि तुला किती काय देऊ नाव नाही. उपट बोलतो तू. भांडणाचं बोलतं. तिनं काय आम्हाला मग तू करतोस ना वचवच कोणचे कामं नाही करत काही नाही. अजून तूच गुर्रावता आमच्यावर. काही म्हटलं काय. आणि तुला देतो पैसे 2000 तर तिले देईन आता पैसे. त्या तेवढे पैसे मागितले तेवढे तिले देत जाई. तुले आम्ही विचार करतो तर तू आमच्या डोक्यावर बसली. नाही पाहिजे अजून म्हणून जय थोडी आहे असं आहे तसं आहे. देऊन देते येईल. मला नाही पाहिजे पैसे मला काही गरजही नाही आहे. मला देवाने तसंच लय दिलं. काही
द्यायचं काम नाही, मलाच द्या. तिच्या वाटणीचे देऊन द्या ना मापाशी. लस बेसूर बाय बाई, कायच करा काहीच नाही बिचारीचं. काही म्हटलं काय आपल्यावरच भेटते, कायच करावं तर. आता भांडण केलं असतं तिच्या संग बोलायला पुरत का भांडा आहे एक नंबरची. सण करून राहिली हिच्या बाबाला म्हणतोस कंचनच्या बाबाला मी म्हणतोच आता बोलून पाहिजे काही ना काही. आपल्या मनात काहीच नाही राहत, आपण साध्या पोटानं म्हणतो, आपल्या तिच्या मनात असते ना तसं, म्हणून तशी हक्कड वागते आपल्या समोर. कधी पाहिलं कामं तर करतच नाही, त्याची हिच्या धवसा ऐकत बसा लागते कधी पाहिलं का आपल्याला. वेळ नाही मापाशी, लवकर द्या. ती पाहिलं का पैसे सोडायला मनच ते करत तुमच्याच पाशी पाहिजे सगळे, आमच्यापेक्षा कधी दिन व्यवहारतं. हा त्यापाशी देऊन तुला उधडी करू देऊ. तुला तर काही किंमतच नाही आहे पैशाची. मापाशी एकत्र आहे तोपर्यंत कधीच भेटणार नाही आहे पैसे. जास्ती काय बोल नको, नाही तर देणारच नाही. लय बोलून घेऊन आली तू, तिले बोलली मलाही बोलून आली, टर करून आली रिकाम्या कामाची. तुला देत नाही काय मागितल्यावर द्याले. कधी पाहिलं काय कितल्याला पैसे देतो गावले जातं तरी तू तशीच वागतं. कधी पाहिलं काय अजून ऐकत नाही एकाचे मनानं. त्याला सांगतो मी, सुरेशला सांगतो ते नकरे कशी बोलतं म्हणून. तू थांब ना, येऊ दे त्याला. भांडण झालं तरी चालं. लय बोलून आली तू, त्या तिला बोलली मला बोलली. तुला पैसेच नाही देत, तू वाऱ्यावरून जगून आली. काय करते ते कायच करावं तर बिचारीचं. ते पैसे दिले तिला कमीच आहे. नाही तर काय, यायले तसंच पाहिजे. नाही मागितले तर लयच बरं आहे. त्याच्यापाशीच पैसे राहते, मापाशी नाही राहिले पाहिजे काय पैसे. मलाही द्या लागते. माझ्या बहिणीच्या पोरीले 10 रुपये 20 रुपये द्या नाही लागत काय. इले का हाय जमाई करा लागते. मी चांगली सोन्याची पोत करतो आता डबल. आणिच माझे पैसे आता 2-3 हजार रुपये पाहिजे. आता अजून डबल एकटा मागतो 2000. मला काय आता 500 रुपये लागून गावले झाले. मी काय 1500 रुपये ठेवून देतो बरोबर, त्या डब्यात टाकून देतो. माया बुडीचे पैसे सोडायला मन नाही करत. लय बुडी इले देते का माया खिचतले चालले का एकत्र चालले. जोडे ना हे दे ना. पण लय जोराने बोलते. काय बोलते तुमच्यानी तरी तर बोलतच राहते. पहिले चालूच राहते तिचे. तिले त्याईलेच काय मला देते ना. लयच आहे कायच करावं तिचं. रेश्मा गोळी घेतली का व? नाही तर टूब लावून दे ना. दुखूनच आलं का अजूनही? दुखूनच आलं थोडं काय करू. दुखूनच आलं, कमी नाही पडून आलं कोणतं. दाखवण्यात चालतं काय 5-10 मिनिट काय ना. गोळीची पावर उतरेपर्यंत मग माहीतच पडते. कमी पडलं तर कमी नाही पडलं तर मग चाललं जाऊ. तसं करायला लागत मग. टाक नाही तर बस. ये रेश्मा वहिनीचा आवाज आहे. काय झालं व सुवर्णा, काय झालं तुम्ही सांगत नाही मुले? तिचं चालूच राहायचे तोड. आता पैसे मागायला की मी काही पैसे नाही देऊ देत का तिला. मी म्हटलं आईले देऊन द्या, म्हटलं त्याला गावली जात आहे म्हटलं तर देऊन द्या पैसे. आईनं कालही दिले बचत गटाचे 5000 ना. एवढे पैसे तिथं भरलेच काय, ते भरत नाही मला माहीत आहे. पण आपण काही म्हणत नाही, जाऊ दे घरची सोय काही ठीक आहे. उडवते काय बा आपलं म्हणणंच आहे. पण आपण तिला म्हणतही नाही ना किती कुडवले. तिचा हिशोब घेतो काय. पण तेच आपल्याला टर तू चोपडी आहे नशी आहे तशी आहे लय बडबड करे बोले. आईचे देखता चोपडी आहे म्हणे, बुडाबुडीला ओढून घेतलं म्हणे, तिला पैसे देता म्हणे, तुम्हीच तिचे पैसे, तिच्यापाशी काही पैसे नाही राहत काय म्हणे. लय बडबड करे. मापाशी पैसे राहिले असते तर लाखांना राहिले असते म्हणा लागत. ते म्हणा लागत तुला उपट बोला लागत. मग तिचे ते तशी बोलते तर आपणही बोलायचं. तू बोलत नाही ना, त्याचाच फायदा घेतला. काम तर करतच नाही कोणतं, काही करायचं नाही. उभारीची कामं ते काम आहे, तू ते काम करत जाय. ते आईलेच करावं लागते. आजच आईले काम करावं लागून आले. किती काम करावं लागते आईचे माग काम करावं लागते. आईचे अंग बरं आज नाही दुखून आलं तर म्हणे राहू दे म्हणे, मला म्हणे झोपून राह म्हणे, आराम कर म्हणे. तिचं काम करते पण हे करते काय. कोणाचं चुकलं सुकलं तर हे दिवसभर झोपते तर बडबड करते ना. आईचं कामच तसं आहे ना बडबडीचं. तुम्ही बोलत नाही, मी बोलत नाही. तिनं त्यावर फायदा घेतला ना आपला. मी तर कधी पैसे मागत नाही, बुडीत देते. माही कोणचे पैसे, ब्लाऊजचे पैसे, याचे त्याचे ड्रेसचे पैसे तर बुडीत देते. मी तर काही मागत नाही, मी काही घ्यायला जात नाही. तिला माहीत आहे मावशी तर खडकू नाही 1 रुपया नाही मावशी. आजी काय देऊ का तुले? आजी काय घे सामान घे जो मापाशी मी पैसे देतो तुले. राहू दे अशी आहे ना तू, तुला पाहिजेच नाही काहीच. आजचे दिवस नाही काय कांचनले शाळेत नेऊन घालचा. आईच्या मागं काम आहे. माई दुखून आलं नाही तर आई नेऊन घालते तिले. तुम्ही आज नेऊन घालजा. आई आंघोळ करून देतो म्हणे तिची. जा तुम्ही नेऊन द्या तिला शाळेत आजच्या दिवस. नेऊन देतो घेऊन येईन. मग तिची तयारी झाली काय तिची? आंघोळ झाली होती खुशीची. चॉकलेट घेऊन द्या. नांदा लावे काल मला कांचन चॉकलेट घेऊन दे जाऊ. आई चॉकलेट दे जा त्याला घेऊन. काय बाबूले दे जा एक. बाबूले बिस्किटचा पुडा दे जा घेऊन. देतो
आराम झोपत नाही काही नाही नीरा बसली त्याने दुखते तुझ आराम नाही करत आणि दगदग कामं करत राहतं. झोपच नाही लागत ना, काय करू. मला तर बसलं रा वाटते, पण झोपच नाही येत ना. पहिल्यापासून कधी असे नाटकं केले नाहीये. सुवर्ण ताई बरी झोप लागते बापा, कशी झोपते तर एवढ्या वेळेपर्यंत. रावान तू मी जातो. माझं असतं ना किती कुठले गेले असते नवरे संग. नीरा सांगतच राहते बाय, माझ्या कानानं ऐकलंय, पण मी कधी सांगत नाही मागच्या माणसाला. जाऊ दे बाई, टेन्शन येते भांडण्याचं काम फालतूशी. कसंही चांगले आहे तर इथे आपण असा विचार करतो, ते करते का असा विचारलं. बदमाश आहे तशी, पण लय 70 करून घेऊन आली ना आमच्यावर. पहिले वावरात घेऊन जातो ढोरं, वावरात नेले म्हणजे चरते. काय करतो घरीच राहू. चालले वा होय, कुठे चालले. काय तुम्ही सगळं सांगाच लागत जाईल कुठं चाललो काय चाललो. बाई सांगा तर कोणाला सांगा तुम्ही. हा, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. काय सांगत होतो तो तूच ना बुडीचे नखरे येले सगळे. तिने सांगायचे आणि सांगून द्या मोकळवाचं. डीला बोलते म्हटलं म्या पैसे मागतले गावले झाले तर कायले म्हणे मावशी पैसे नाही म्हणे. तुले त्यापेक्षा हाय नाही काय म्हणे, मला मागून आले म्हणे मावशी पैसेच नाही म्हणे. म्या केलं मग बुडील बरोबर ते म्हणे मी त्या नवऱ्यापेक्षा सांगतो म्हणे. म्हणून मी तुम्हाला सांगून देतो आता. मग म्हणून तुम्ही माझी बायकोच बदमाश आहे असंच आहे. तुम्हाला तुमची मायची शेते माई येते काय. पैसे काय मागतले ते आईले तुला बेकार सवय पैसे मागायची. हाय ना नसलं तर काहीतरी. हो, त्याले नाही फक्त एकत्र आले तुम्ही. हा, आणि त्याले नाही मागत तर गाठल्या लोकांना मागणार आहे काय. तुम्ही नका मागत जाऊ, मला पाहिजे पैसे, मी मागतो त्याले. मी चोपडी बोलते, कधी पाहिलं का चोपड्या आणायची. मी चोपडी बोलून म्हटलं चांगली भांडणं लावते घरात. तिला वाटते काय मी बयाळ असं. मी काय बयाळ आहे, मी हुशार आहे म्हटलं. हा तुम्ही हुशार आहेस ना. हा दुसऱ्याला म्हणतात चोपडी आहे नशी आहे. तुम्हाला बोलायची चव आहे का वहिनी. त्याला सांगून आले माई बायको तशी कशी गोष्ट सांगत नाही मला. हा तुम्हीच आहे भांडगोळ्या भांडणं लाव्या. त्या दादाचं मन भरून देऊन आल्या काही सांगून. आईनं तुम्हाला पैसे दिले नाही काय अशा बोलून आल्या. दिले नाही आईनं पैसे. आईनं पहिले म्हटलं होतं म्हणते, पण तुम्ही नाही ना कशा सांगून आल्या. करिश्मीनं तुम्हाला त्याला सांगितलं मी कानानं ऐकलं. म्हटलं तुम्ही बोलणार ते तर मला ऐकून यायला काय कानं काही बैरे आहे काय. हा हे काही सांगते त्यापाशी तू ऐकतं का इच्छा मता नाही. भांडणं लावायचे प्रयत्न करते. जाऊ दे ना ऐकते ना म्हणून तुम्ही जास्त करता. कधी पाहिलं काय माहिती बायको एका शब्दाने नाही म्हणत, पैशासाठी नाही म्हणत, कायच्यासाठी नाही म्हणत, आणि अशी भांडणही नाही लावत कधी घरात. तुमची बायको तुम्हाला गोड असेल ना. माय नवऱ्याला नाही मी एवढी गोड, तुम्हाला आहे तुमची बायको गोडलाय. रात्री नीरा बडबड करतो कधी पाहिलं काय. चल मी वावरात चाललो. वावरात चाललोय काय दादा. मी ते निघाल्या काय. हा बाय सांगतो मी येतो 10 मिनिटात वावरात. पोट्टेली पहिले शाळेत नेऊन घालतो आणि मग वावरात येतो. मग ये जाय नेऊन घालले करायले मग येतो. हिरव्या साहेबीच्या लाल पाहिजे मग घालायला बरं होते. हिरव्या तोडतो. हा बाजारात नेतो काय बघ. बाय आणत होतो आणि तोडून घेत होतो. हिरव्या बाजारात नेत होतो. तोडून घे ना. जाय तोडून घे. दौरे झाले काय मग बंदे. पाणी झालं आता दौरे राहिले. आज बॉम्ब झालं गवत आहे ना. 3 फेरं गेलो म्हणजे चांगलं होती. बाया कामाले आई येऊन होते आले काय करतो मजुराच्या मागं लागू लागू मॅट झालो मी. 2-3 दौरे मारून देतो चांगलं. मग आई नेन तेच मग आता आईनं लय निनलं. निनू लागलं ना तिले. काय करतो आता मजूर भेटतच नाही. काही ना काही करावंच लागून. बाबा नाही निनलं किती निनलं. जातो बाबू मी वावरत जातो. बैल आंब्या करून आले. काय करतो तर घेऊन जातो इले चोराले. आता कोणतं काम आहे दिवसभर गवत मग तू कुठून टाकतो आता बाते तुम्ही लेकराले शाळेत नेऊन देतो आणि बाते तुम्ही. काय लेकराचं महत्वाचं आई जात नाही वाटते आज. करिश्माची तब्येत नाही ना म्हणून. जेव्हा करिश्माले डुकून आली डोकं दुखून आली तिले उलट्या होऊन आल्या. काय झालं तर ऍसिडिटी झाली का तो. बायकोचं कौतुकच आहे त्याले. बघू दवाखान्यात लवकर बसते. तसं बसते काय गोळ्या घेतल्याशिवाय. तिनं गोळ्या घेतल्या बरं लागलं नाही तर मग दवाखान्यात घेऊन जातो. ये मग तिले. हा जातो मी वावरात आता. ये मग हो दादा.